आत्ता आपण ज्याचा उल्लेख केला त्या अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवलाय असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे। एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे। हे प्रकरण सुद्धा खूप गंभीर आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या प्रकरणामधल्या अजून कोणी मुली फार तक्रार करायला पुढे आलेल्या नाहीयेत। पोलिसांनी स्वतःहून प्रकरण दाखल करून घेतलं आहे, पण न घाबरता मुलींनी पुढे येणं खूप गरजेचं आहे। मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना आवाहन करते की न घाबरता आपण या प्रकरणामध्ये जर काही माहिती असेल तर ती येऊन पोलिसांना सांगावी आणि कोणत्याही प्रकारे त्यांची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर न आणता या प्रकरणामधला तपास पुढे जाईल। त्यांचं जे सांगणं आहे ते पण व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून मग ते न्यायालयापुढे जाईल याची हमी सुद्धा या सगळ्या महिलांना द्यायची आहे। तर मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुली पुढे आल्या तर हे प्रकरणाला अधिक उत्तमपणे गती मिळू शकेल, पण पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवर आमचं लक्ष आहे। अशा प्रकारचे मुंबई हायकोर्टाच्या पूर्व जस्टिस श्रीमती साधना जाधव हे या कमिटीमध्ये आहेत। त्यासोबतच हरियाणाचे पूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री BK सिंग हे पण आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर श्रीमती मोनिका अरोरा या कमिटीमध्ये आहे आणि हे तीनही लोक गेले 2 दिवस जसं मी सांगितलं हे नाशिकमध्ये होते। आणि याशिवाय चौथी अजून एक व्यक्ती आहे जी राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे ऑफिसर आहेत, लीलावती। अशा 4 जणांची ही कमिटी आम्ही स्थापन केली होती। अमरावती प्रकरणामध्ये आम्ही बघतो आहोत, जसं मी सांगितलं की मी 3 दिवसापूर्वीच मी स्वतः एक VC घेऊन